कोर्टामध्ये 2014 पासून 4 ते 5 वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। 2017 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी वाटाघाटी देखील झाल्या होत्या अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। प्रदेशाध्यक्ष असल्याने वाटाघाटी मीच करत होतो असं देखील तटकरे म्हणालेत। जळगावात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुनील तटकरे यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत। 2014 सालापासून किमान 4 ते 5 वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली होती। ही आज अधिकृत अनेक वेळेला बोलले। मी पुन्हा एकदा जळगावच्या भूमीत अधिकृत पुन्हा 2014 ला मी प्रदेशाध्यक्ष होतो। एका लागायच्या वेळेला सिल्व्हरला आदरणीय पवार साहेब, मी, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, अजितदादा होते। 122 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या। आम्ही बाहेरून सांगितलं माध्यमांना आमचा भाजपला पाठिंबा आहे, बाहेरून पाठिंबा आहे। 16-17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये जाण्याच्या सगळ्या चर्चा, सगळे सुपास्कार, लोकसभेच्या जागांच्या वाटपशी झालं होतं, कारण मी प्रदेशाध्यक्ष होतो। मी ती वाटाघाटी करत होतो।